टोरेस हा असा ब्रँड ज्याचे महाराष्ट्रातील 6 ठिकाणी दागिन्यांचे शोरूम आहे. त्यांच्यावर गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न देणाऱ्या योजनेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. अंदाजे 1.25 लाख लोकांनी आपले पैसे गुंतवले असण्याची शक्यता असून सुमारे 1,000 कोटी रुपयांचे नुकसान आणि फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. पोलिसांच्या माहितीनुसार कंपनीने लोकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले, ज्यामध्ये मुख्यतः दागिन्यांच्या खरेदीचा समावेश होता. यामध्ये मोइसॅनाइट स्टोन्स, ज्यांना अमेरिकन डायमंड्स म्हणतात, हे विकले जात होते. म्हणजे ज्या हिऱ्यांची किंमत बाजारात 200 ते 300 रुपये आहे, ते हिरे 40 ते 50 हजारापर्यंत विकले गेले. त्यांची मुख्य कार्यपद्धती ही पॉन्जी स्कीम आणि मल्टी लेवल मार्केटिंग यांचं मिश्रण होती. पॉन्जी स्कीम म्हणजे एक फसवी योजना. योजनेत लोकांना उच्च परताव्याचं आश्वासन दिलं जातं आणि सुरुवातीला हे परतावे दिले जातात, कारण गुन्हेगारांना लोकांमध्ये विश्वास निर्माण करून नवीन लोकांना यामध्ये सामील करून घ्यायचं असतं. अशा पॉन्जी स्कीम कधीकधी मल्टी लेवल मार्केटिंग योजनेसोबत राबवल्या जातात. मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे लोकांना विशिष्ट उत्पादने किंवा सेवा विकायला सांगितले जाते. तसेच नवीन सदस्यांना नोंदवण्याचा आग्रह केला जातो. प्रत्येक सदस्याने उत्पादने विकली किंवा नवीन लोक जोडली तर त्यावर त्यांना ठराविक कमिशन मिळतं. नवीन सदस्य नोंदवल्यावर त्यांच्याकडून भरलेल्या शुल्काचा एक भाग त्या सदस्याला दिला जातो. या योजनेत सदस्यांची एक साखळी तयार होते, जिथे सर्वात वरती असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक फायदा होतो, कारण त्याच्या खालील प्रत्येक स्तरावरील व्यवहारावर त्याला कमिशन मिळतं.